दोन हात करतोय गवली पॅन्थर्स टीम. गोलंदाज पुढील बॉल ड्राईव्ह केला गेला तिथे क्षेत्ररक्षक तैनात सिंगल मल सिंगलने इथून श्री गणेशा केला जातोय. स्कोर कार्डवर एक धाव अंकित केली गेले. तीन बॉलची समाप्ती. स्कोर कार्ड दाब्यात एक. दोन फलंदाज आपण पाहतायत सुमित पाटील आणि रमाकांत पाटील ही जोडी. धाव फलका दाबा. तीन बॉलच्या समाप्ती अखेर एक. पुढील बॉल हलक्यातने खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या फॉलो थ्रू पाहायला मिळालंय. चांगलं षटक आपण पाहतायत. अगदी 4 बॉल मध्ये फक्त एक धाव खर्च केली गेले. वेगवान चेंडू पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा निर्धावच्या स्वरूपात चेंडू पाहायला मिळालाय. डॉट बॉल येतोय. 5 बॉलची समाप्ती. स्कोर कार्ड दाब्यात एक. प्रथम बॅटिंग घेताना गवळी पॅन्थर्स टीम आपण पाहतायत. कसं सुमित पाटील आणि रमाकांत पाटील यांना संधी मिळाली. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने हा पहिला चौकार पाहायला मिळालाय. रमाकांतच्या बॅटमधून येतोय हा चौकार आणि स्कोर कार्ड दाबा आहेत अगदी 5 बिनबाद. एक षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाची समाप्ती आणि स्कोर कार्ड धावा आहेत 5 बिनबाद. षटक क्रमांक 2 कुठला गोलंदाज असेल? विक्रांत अशोक पाटील गोलंदाज मार्क प्रसज्ज होता षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी. धाव फलका धावा आहेत 5. सुमित पाटील लेफ्ट हँड फलंदाज आपण पाहतायत. एक चौकार परिपूर्ण केला रमाकांतच्या बॅट मधनं. धाव फलका धावा आहेत 5. गोलंदाज गोली मार्गवर पुढे एकदा. यावेळेस ऑन साइडला चेंडूला बेरकावून दिलंय. चेंडू सरळ चाललाय डीप स्क्वेअर रिजन मध्ये चौकारांकरिता. दुसरा चौकार येतोय आणि सुमितच्या बॅटमध्ये येणारा पहिला चौकार. धाव फलका धावा आहेत 9. स्कोर कार्ड धावा आहेत 9. षटक क्रमांक 2 आपण पाहतायत. विक्रांत पहिल्या बॉलवर अगदी चौकार परिपूर्ण केला सुमितच्या बॅट मधून. पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळालाय. निर्धावच्या स्वरूपात चेंडू. धाव फलका धावा आहेत 9 धावा. दोन्ही अनुभवी असे फलंदाज आपण पाहतायत. यावेळेस चांगला कनेक्ट पाहायला मिळालाय. तिथे क्षेत्ररक्षक तैनात. 1 बाउन्स न चेंडू ओव्हर द रोप चौकारांकरिता. केपीएल चौकार 4 धावा. चार धावांशी स्कोर कार्ड जमला 13 या अंकावर. बिनबाद चांगली सुरुवात गवळी पॅन्थर्स या टीम कडनं. दोन्ही फलंदाज रमाकांत आणि सुमित ही जोडी आपण पाहताय. धाव फलका धावा 13 बिनबाद. पहिल्या 3 बॉल मध्ये अगदी 8 धावा खर्च करतायत. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक चेंडू हवेमध्ये. पहिला विकेटचा पतन होईल. सुमितला परतावा लागेल. 13 या धावसंख्येवर पहिला गडी बाद होतोय. मिलिंद पाटील नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. कालच्या दिवसामध्ये चांगली खेळी पाहायला मिळाली होती परंतु विजयश्री प्राप्त करता आला नव्हता. आजच्या दिवसामध्ये एक चांगली दमदार सुरुवात पाहायला मिळेल का?
धावफलक धावा 13, एक गडी बाद. कालच्या दिवसात मात्र संध्याकाळच्या सत्रामध्ये त्याने एक सामना जरूर पाहायला मला विजयश्री झाला, कारण तो पहिल्या दिवसाचा पेंडिंग सामना जी काल एक इनिंग बाकी होती त्यामध्ये दमखम दाखवला गळू पॅन्थर्स या टीमने. धावफलक धावा 13, एक गडी बाद. ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न तिथून क्षेत्ररक्षक संवेद पाटील, पर्पल कॅपचा हकदार आपण पाहतायत. सर्वाधिक जास्त विकेट ज्याच्या नावावर राहिल्यात संवेद सुनील पाटील आपण पाहतायत. धावफलक धावा 14, तर जास्तीत जास्त धावा आपण पाहायला मिळाला अगदी 5 शेलार. ऑरेंज कपचा मानकरी आपण जरूर पाहायला मिळाला आतापर्यंत. सर्वाधिक धावा त्यांच्या बॅटमधनं. धावफलक धावा 14. पुढील बॉल षटक क्रमांक 2 ची झाली समाप्ती. स्कोर कार्ड धावा 14, एक गडी बाद. दोन षटकाची समाप्ती. स्कोर कार्ड धावा 14, एक गडी बाद. संवेद पाटील गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी. समोर मिलिंद पाटील आपण पाहतायत. सातच्या सरासरी 14 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतायत. षटक क्रमांक 3 लागते सुरुवात होतोय. धावफलक धावा 14, एक गडी बाद. संवेद पाटील गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय. समोर मिलिंद पाटील. चांगले क्षेत्ररक्षण पॉइंट रिझन मध्ये तत्वर सिंगल मैल सिंगलने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 15 या अंकावर. बिपिन तिथे होते. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं बिपिनच्या माध्यमातून. स्कोर कार्ड धावा 15, एक गडी बाद. षटक क्रमांक 3 ला सुरुवात झालंय. धावफलक धावा 15, एक गडी गारद झालाय. प्रथम बॅटिंग घेताना गौरी पॅन्थर्स टीम आपण पाहतायत. रमाकांतचा विचार केला तर रमाकांतच्या बॅटमध्ये एक चौकार जरूर पाहायला मिळालाय. यावेळेस अगदी पुश केलं गेलंय. सिंगल मैल तिथे क्षेत्ररक्षक येतात. वन बाउन्सने चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. फेकी तत्वर 16 धावा धावफलकावर. दोन्ही एकाच गावातून बिलॉंग करणारे संवेद पाटील आणि मिलिंदजी पाटील. रन ऑफ ग्रेड आपण पाहतात आज एकमेकांच्या समोर. धावफलक धावा 16 धावा, एक गडी बाद. पुढचा बॉल ऑन साइडला तिथे क्षेत्ररक्षक तैनात. त्याला बेट करून चेंडू होईल फरार. चौकारांकरिता KPL चौकार 4 धावा. या 4 धाब्यांशी स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 20 या अंकावर. पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. दुसऱ्या धाब्याचा कॉल आणि पाहता पाहता अगदी 2 धाबा परिपूर्ण केल्या गेल्यात. दुहेरी स्कोर कार्ड जमला 22 रन 22 या अंकावर. चांगली सुरुवात पाहायला मिळाला. स्कोर कार्ड धाबा 22 रन. षटक क्रमांक 30 सध्या मार्गस्थ आपण पाहतायत. अजूनही 2 चेंडूचा काही शिल्लक आहे. ऑन साइडला चेंडू चाललाय अगदी लॉंग लेग क्षेत्रामध्ये. चौकारांकरिता मिलिंदच्या बॅटमध्ये येतो या षटकामध्ये हा दुसरा चौकार. स्कोर कार्ड धावा 26. 26 धावा स्कोर कार्डवर. शेवटचा बॉल असेल. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2.5. शेवटचा बॉल अंतिम चेंडू असेल.
पुन्हा एकदा आडवा बॅटने करण्याचा प्रयत्न, एक धाव मिळेल. लेग बायचे संकेत पंच दर्शवतात. एकेरीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 27 या अंकावर. 3 षटकाची समाप्ती, 27 धावा स्कोर कार्डवर, 1 गडी बाद. पावलांचा वापर, यावेळेस चेंडूबाईचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल येतोय. ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं प्रजय पाटील, 5 धावा खर्च केल्या होत्या. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी सज्ज झालाय. पहिला बॉल अगदी निर्धावच्या स्वरूपात. स्कोर कार्ड धावा 27-27. यावेळेस मोठा फटका काढण्याचा प्रयत्न, फटका फसला गेलाय. क्षेत्ररक्षक झेल खाली, सुंदर झेल परिपूर्ण केला गेलाय. विकेट क्रमांक 2, धक्का क्रमांक 2, 27 या धावसंख्येवर गॉन. जय गणेश जय गणेश जय गणेश देवा, माता जाकी पार्वती पिता. थँक्यू. 2 धक्के लागल्या. 27 धावसंख्येवर सूरज पाटील मैदानच्या आतमध्ये येतोय. षटक क्रमांक 4 आपण पाहतात. पहिला बॉल अगदी निर्धावच्या स्वरूपात, तदनंतर दुसऱ्या बॉलवर सुंदर झेल संवेदच्या माध्यमातून परिपूर्ण केला गेलाय. धावफलक धावा 27-27. 27 धावा स्कोर कार्डवर. षटक क्रमांक 4 सध्या अगदी प्रगतीपथावर आपण पाहत आहेत. सूरज पाटील नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बिग बान चेंडू पाहायला माला, एक डॉट बॉल येतोय. ऑफिशियल पंच अभयजी पाटोळे सर, शाहीन मोमीन सर, आपले सहर्ष स्वागत या सकाळच्या सत्रामध्ये. एकदा मैल बिपिन पवार पुढे सरसावलं जात आहे. एकेरीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 28-28 या अंकावर. 28 धावा स्कोर कार्डवर आहेत. षटक क्रमांक 4 सध्या मार्गस्थ आपण पाहत आहेत. प्रथम बॅटिंग करताना गवी पॅन्थर्स टीम टॉस जिंकल्या होता. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय ग्रेट फायटर्स. 28-28 धावा स्कोर कार्डवर आहेत. चांगलं षटक पाहायला मिळालंय. अगदी 4 बॉल मध्ये फक्त 1 धाव खर्च केले गेले. प्रजय पाटील धावफलक धावा 28-28. पुन्हा एकदा सरळ बॅटचा वापर, फटका फसला गेलाय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाहीये. विकेट क्रमांक 3, 28 या धावसंख्येवर समीर पाटील, सॅमने सुंदर झेल परिपूर्ण केला गेलाय. गॉन. देवा, माता जाकी पार्वती पिता महादेव. बाप्पा मोरया 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 रे, बाप्पा मोरया 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 रे. श्रीमंत दगडूशेठ गणपती की जय, ओ श्रीमंत दगडूशेठ गणपती. आमचे दोन्ही ऑफिशियल पंच अगदी जॉईन होतात. शाहीन मोमेन सर आणि अभय पाटोळे सर, एक दिग्गज पंच. तदनंतर हेमंत शेट्टे सर, हे 3 पंचांची जोडी जेपी पॅनलच्या माध्यमातून आपण पाहताय. सलग 4थ्या दिवसामध्ये स्कोर कार्ड धावा 28, 3 गडी बाद. निलेश पाटील नव्याने दाखल होतोय. स्कोर कार्ड धावा 28-28. शेवटचा बॉल असेल. प्रजय पाटीलने अगदी चांगली गोलंदाजी पाहायला मिळालंय. फक्त 1 धाव खर्च केली. शरीरापासून दूर करण्याचा प्रयत्न पंच आलेला. पहिला बॉल अगदी वाईटच्या स्वरूपात पाहायला मिळालाय. 29-29 या अंकावर स्कोर कार्ड जाऊन विसावला गेलाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. 9च्या सरासरीने 3 षटकामध्ये 27 धावा स्कोर कार्डवर होत्या.
त्यानंतर षटक क्रमांक 4 आपण पाहतात अंतिम चेंडू असेल आणि धावफलका धावा 29-29. पुन्हा एकदा इंटू द गॅप मध्ये चेंडू चाललाय सरळ सीमारेषा पार चौकारांकरिता 4 षटकांची समाप्ती. स्कोर कार्ड धावा 33-3 गडी बाद. चार षटकाची समाप्ती. स्कोर कार्ड धावा 33 रन 33. 3 धक्के जरूर लागल्यात. येणाऱ्या अजूनही 12 चेंडू 60+ करण्याचा प्रयत्न करावा लागेल. सूरज पाटील एका बाजूने जो आक्रमक फलंदाज, दुसऱ्या बाजूने निलेश पाटील ही जोडी आपण बारे. सोबत पाटील पुन्हा एकदा आपला दुसरा षटक, वैयक्तिक दुसरा आणि सांघिक 5वं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. यावेळेस पूल केला गेलाय. सक्सेसफुल, वंडरफुल अँड ब्युटिफुल स्ट्रोक. सूरजच्या बॅटमध्ये येतोय दमदार स्ट्रोक. KPL षटकार. त्यावर खरपूस समाचार घेतलाय. पुन्हा एकदा उडवलाय. बॅक टू बॅक 2 षटकार. सूरज ऑन फायर. स्कोर कार्ड धाव्यात 45. त्याच्यावर चढवले जातात हल्ले. बॅक टू बॅक 2 षटकार. पुढील बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला. लगातारच्या 3 बॉलवर 3 षटकार. क्या बात आहे. सूरज पाटील ऑन फायर. 51-51 धाव फलकावर. अगदी जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळालंय सूरज पाटीलच्या बॅटमधनं. लगातारच्या 3 बॉलवर 3 उत्तुंग षटकार. सोबत पाटीलला काहीतरी कान मंत्र दिला जातोय, परंतु कमबॅक कसं करायचं हे सोबत पाटीलला माहिती आहे. धाव फलका धावात 51-51 अंकावर स्कोर कार्ड जाऊन विसावला गेलाय. षटक क्रमांक 5 सध्या मार्गस्थ आपण पाहत आहेत. रोहित 9 चेंडूचा काही शेष. वाईट बॉल हे प्रेशर, दबाव सर्व काही पाहायला मिळालंय. 3 बॉल मध्ये 19 धावा आतापर्यंत खर्च केल्या गेल्यात. 52 रन्स. 52 धावा धाव फलकावर. पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 वाईट बॉल. धाव फलका धावा 53 रन. 53 धावा स्कोर कार्डवर. 3 बॉल मध्ये अगदी 20 धावा खर्च करतोय सोमनाथ पाटील, ज्याच्या नावावर KPL 8 मध्ये जास्तीत जास्त विकेट घेण्याचा कारनामा केलाय. त्याच गोलंदाजाला हल्ले चढवले जात आहेत. पुन्हा एकदा तिसरा वाईट बॉल. पहिल्या 3 बॉलवर 3 षटकार आणि मागच्या 3 लगातार वाईट बॉल पाहायला मिळाल्यात. हे प्रेशर आहे, हे दबाव पाहायला मिळालाय अगदी गोलंदाज सोमनाथ पाटीलवर. धाव फलका दाबात 54-54 अंकावर स्कोर कार्ड जाऊन विसावला गेलाय. प्रथम बॅटिंग घेताना गवली पॅन्थर्स टीम आपण पाहत आहेत. पुढील बॉल. हो चौथा वाईट बॉल पाहायला मिळालाय. स्कोर कार्डवर धावा 55 धावा, कारण लगातार 3 षटकार त्यानंतर मानसिक खंचीकरण पाहायला मिळालंय. पण तू न डगमगता चांगली गोलंदाजी करावी लागेल. सोमनाथ पाटीलला काहीतरी कान मंत्र देत आहेत. एका बाजूने सॅम, दुसऱ्या बाजूने प्रजय पाटील काहीतरी कान मंत्र देत आहेत. स्कोर कार्ड धावात 55 धावा. 55 लॉस ऑफ 3 विकेट. पुढील बॉल.
पुन्हा एकदा पाचवा वाईट बॉल. सर्वात जास्त विकेट करणारा गोलंदाज आपण पाहतायत, परंतु आज खराब प्रदर्शन पाहायला मिळालंय संबित पाटील. लगातारच्या 3 बॉलवर 3 षटकार, त्यानंतर 5 वाईट बॉल. यावेळेस पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक तैनात. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सिंगल मिळेल, सिंगलने स्कोर कार्ड आपल्या 57 या अंकावर. 57 धावा स्कोर कार्डवर. अजूनही 2 बॉल असतील. षटक क्रमांक 5 सध्या प्रगतीपथावर आपण पाहत आहेत. पुढचा बॉल फलका धावा 57. क्लीन बॉल. विकेट क्रमांक 4. 57 या धावसंख्येवर चौथा धक्का पाहायला मिळालाय एसडीचे. सहर्ष स्वागत असेल. मुकेश पाटील नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. धाव फलका धाब्यात 57 धावा, 4 गडी बाद. शेवटचा बॉल असेल. षटक क्रमांक 5 सध्या मार्गस्थ आपण पाहत आहेत. 57 धावा स्कोर कार्डवर. अंतिम चेंडू असेल. धाव फलका धाब्यात 57 धावा स्कोर कार्डवर. पुन्हा एकदा फ्लिक केलाय. मनगडाचा वापर पाहायला मिळालाय. बिपिन पाठलाग करतायत. चेंडू सरळ निघून गेलाय सीमारेषा पार. चौकारांकरिता षटक क्रमांक 5 ची झाली समाप्ती. स्कोर कार्ड धाबात 61 धावा, 4 गडी बाद. समीर पाटील आला गोलंदाज मार्क वर. धाव फलका धावा 61 धावा. 75 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा लागेल गौली पॅन्थर्सच्या टीमला. सॅम गोलंदाज मार्क वर सज्ज होतोय. समोर सूरज हलक्याने खेळण्याचा प्रयत्न एकदा मिळेल. सौम्यत पाटील पुढे सरसावला. थोडस फंबल आणि 2 धावा अगदी परिपूर्ण होत आहेत. दुहेरी स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. 63 रन्स, 63 या अंकावर. धाव फलका धावा 63, 63 धावा. अजून येणारे 5 चेंडू असतील. हो सुंदर अप्रतिम चेंडू पाहायला मिळालाय. डॉट बॉल येतोय. निर्धावच्या स्वरूपात चेंडू पाहायला मिळालाय. 4 बॉल मध्ये आणखी 10 ते 15 धावा इथून परिपूर्ण करावं लागतील, कारण समोरच्या संघाकडे चांगली बॅटिंग लाईन आहे. पुढील बॉल तिथे क्षेत्ररक्षक तैनात. पार्थ वन बाउन्स ने क्षेत्ररक्षण करतोय. फेकी येतय. प्रतीक घरत तिथे होते. फलका धावा आहेत. 2 ने पुढे जातील. 65, 65 धावा. पासष्ट धावा स्कोर कार्डवर. षटक क्रमांक आपण पाहता अगदी अंतिम मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. प्रतीक पुढे सरसावेल. चांगला क्षेत्ररक्षण. थोडासा फंबल झालाय. दुसऱ्या धाब्याचा कॉल आणि 2 धावा अगदी परिपूर्ण होत आहेत. दुहेरी स्कोर कार्ड संपला. 67, 67 या अंकावर. येणारे 2 चेंडू. स्कोर कार्ड धाबा 67.
दोन मध्ये एक हवाई सफर इथून सूरजच्या बॅटमधनं पाहायला मिळेल का? ओ हो डॉट बॉल डॉट बॉल. आता शेवटचा बॉल असेल, अंतिम चेंडू असेल. धावफलका धावा 67 धावा. 4 गडी बाद. अंतिम बॉल. शेवटचा बॉल असेल. नो बॉलचा इशारा पंच दर्शवत आहेत. धावसंख्या एकने अगदी पुढे जाईल. 68 धावा. शेवटचा बॉल. स्कोर कार्ड धावा 68 धावा फलकावर. फ्री हिटचा बॉल असेल. शेवटचा बॉल अगदी फ्री हिट. पुन्हा एकदा वाईट बॉल. पुन्हा एकदा वाईट बॉल. आता हा फ्री हिट कंटिन्यू असेल. 69 धावा फलकावर. शेवटचा अंतिम चेंडू या इनिंगचा धावफलका धावा 69. अंतिम बॉल फ्री हिटचा बॉल असेल. फ्री हिटचा बॉल एक धाव मिळेल. दुसऱ्या धाब्याचा कॉल जरूर असेल, कारण शेवटचा बॉल आपण पाहतायत आणि 2 धावा अगदी परिपूर्ण होत आहेत. 6 षटकाची समाप्ती. स्कोर कार्ड धावा 71. 72 धावांचं लक्ष असेल विजयाकरिता. फील्ड अरेंज करून घ्या. 72 धावांचं टार्गेट असेल विजयाकरिता.
चला मॅच होईल सुरुवात. 72 धावांचं टार्गेट विजयाकरिता समोर ठेवलं गेलंय. गेले फायटर्सच्या संघाकडे समीर पाटील आणि प्रतीक खरतची जोडी. मॅच लावतोय सुरुवात. आजच्या दिवसातला पहिला मॅच आपण पाहताय दोन संघामध्ये. कवली पॅन्थर्स टीम प्रथमतः बॅटिंग करताना 71 धावा अगदी स्कोर कार्डवर आणि 72 धावांचं लक्ष विजयाकरिता ठेवलं गेलंय. प्रतीक पाटील गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल. षटक क्रमांक 1 हाताळण्यासाठी सज्ज झालाय. 72 धावांचा लक्ष असेल विजयाकरिता. 36 चेंडू आणि 72 धावा असं एक विषण असेल. 12ची सरासरी प्रति षटक. बेस्ट ऑफ लक बोर्ड टीम. मॅच लावतोय सुरुवात. पॉवर प्लेचं हे षटक आपण पाहतायत. बेस्ट ऑफ लक बोर्ड टीम. मॅच लावतोय सुरुवात. पहिला बॉल अगदी इनफिल्डच्या वरून कलात्मक स्ट्रोक पाहायला मिळालाय. चेंडू चलाय सरळ थर्ड मॅन रिझन मध्ये. चौकारांकरिता पहिल्या बॉलवर चौकार परिपूर्ण केलाय. चौकाराने श्री गणेश होतोय. धाव फलका धाबा 4. चांगली सुरुवात पाहायला मिळालंय. सॅम पाटील समीर पाटील धाव फलका धाबा 4. पहिल्या बॉलच्या अगदी समाप्ती अखेर 72 धावांचं लक्ष्यांचं पाठलाग करताना एक चेंडू 4 धावा स्कोर कार्डवर. पुढील बॉल. यावेळेस एक स्टायलिश फटका पाहायला मिळालाय. दमदार स्ट्रोक 6 धावांकरिता षटकार. नायकाय गण पहिल्या बॉलवर चौकार. दुसऱ्या बॉलवर षटकार. स्कोर कार्ड धावा 10. चांगली सुरुवात पाहायला मिळालंय. समीर पाटीलच्या माध्यमातून धाव फलका धावा 10. पुढील बॉल. पुन्हा एकदा स्कोर कट करण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ चाललाय सीमा रेषा पार. चौकारांकरिता धाव फलका धावा 14. 14 रन्स. चला कुणबी स्टार आणि भगवे बादल दोन्ही कॅप्टन अगदी टॉस साठी या. नेक्स्ट मॅच असेल. चला बोथ कॅप्टन टॉस साठी या. तीन बॉलची समाप्ती आणि 3 बॉल मध्ये अगदी 14 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. सॅम पाटील काही दमदार सुरुवात पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय आणि चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. सिंगल मिळेल. सिंगलला स्कोर कार्ड जाऊन पडलाय 15. 15 या अंकावर. 4 बॉलची समाप्ती. स्कोर कार्ड धावा 15. चांगली दमदार सुरुवात पाहायला मिळालंय. चला भगवे वादळ कॅप्टन आपण या. कुणबी स्टार कॅप्टन उपस्थित आहेत. धाव फलका धावा 15. 15 रन्स विदाउट लॉस. चांगली सुरुवात. धाव फलका धावा 15. बिनबाद आपण पाहतात. चांगली सुरुवात. पुढील बॉल. गोलंदाज सज्ज होतो. मार्कवर प्रतीक पाटील. पुढचा बॉल. धाव फलका धावा 15. बॅकफुटवर जाऊन स्लॅश करण्याचा प्रयत्न. चेंडूबाईचा संपर्क नाही आहे. डॉट बॉल येतोय. शेवटचा बॉल असेल. षटक क्रमांक पहिला आपण पाहतायत. धाव फलका धावा 15. बिनबाद. चांगली सुरुवात. शेवटचा बॉल. धाव फलका धावा 15. प्रतीक पाटील आणि समोर प्रतीक घरत.
चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालंय. मुकेश पाटील तिथे होते. एक धाव मिळेल. पहिल्या षटकाची समाप्ती. स्कोर कार्ड धाव 16 धावा बिनबाद. क्रतुंडाय ग टॉस केला जाईल. बाबाजी पावडे सरांना आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. कुणबी कला क्रीडा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आपण पाहत आहेत तथा विश्वस्त. खूप चांगली मेहनत त्यांच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळाले या स्पर्धेसाठी. आज अंतिम दिवस या स्पर्धेचा. दिनेशजी पाटील साहेब सकाळच्या सत्रामध्ये उपस्थित झाल्यात. विद्यमान अध्यक्ष या लीगचे आपण पाहत आहेत. त्यांचंही हार्दिक स्वागत आणि त्यांची संपूर्ण टीम आपण पाहत आहे. वेद पाटील मार्क प्रसाद होतं. षटक क्रमांक अगदी 2 हाताळण्यासाठी सज्ज झालाय. धाव फुलका धावा 16 धावा बिनबाद. पहिला बॉल. मिनी हेलिकॉप्टर लँड करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मुकेश पाटील पुढे सरसावेल. सिंगल मिळेल. एकेरीने स्कोर कार्ड धावला 17 या अंकावर. भगवे वादळ एका बाजूने, दुसऱ्या बाजूने कुणबी स्टार. या दोन संघामध्ये नेक्स्ट मॅच टॉसची प्रक्रिया परिपूर्ण केली जाते. भावेजी पावडे सरांच्या शुभ हस्ते. धाव फलका दाबा 17 बिनबाद. अगदी बॅटचं फळस ओपन केलाय. चेंडू सरळ चाललाय अगदी सीमारेषा पार. चौकारांकरिता सॅमच्या बॅटमध्ये येतो हा चौकार. अंकावर स्कोर कार्ड जाऊन विसावला गेलाय. चांगली बॅटिंग पाहायला मिळालंय. समीर पाटील अगदी 5 बॉल मध्ये 19 धावा वैयक्तिक आणि सांघिक कामगिरी पाहिली तर 21 धावा बिनबाद. 21 विदाउट लॉस. पुन्हा एकदा बॅटचं फेस ओपन केलंय. ओपन केले तिथे क्षेत्ररक्षक जीवाच्या करता फुटवर्कचा चांगला वापर पाहायला मिळालाय. 2 धावा अगदी संघासाठी वाचवल्या गेल्या. दुहेरी स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 23 रन 23 अंकावर. अगदी शांत संयमी खेळी पाहायला मिळालाय. धाव फलका धावा 23 विदाउट लॉस. एकंदरीत 72चा पिछा केला जातोय. 72चं टार्गेट, 12ची सरासरी प्रतिषटक आणि सध्या स्कोर कार्ड धावा 23 रन 23. पुढील बॉल. पुन्हा एकदा अगदी इझिली बॅटिंग पाहायला मिळालाय सॅम. त्याच बाजूने जास्तीत जास्त बॅटिंग करण्याचा प्रयत्न. स्कोर कार्ड 24 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 24 धावा स्कोर कार्डवर. षटक क्रमांक 2 सध्या प्रगतीपथावर पाहायला मिळालंय. कुठल्याही प्रकारची घाई गडबड करत नाहीये दोन्ही फलंदाज. अगदी शांत माइंडने बॅटिंग पाहायला मिळालंय. 24 धावा स्कोर कार्डवर आहेत. 24. पुढील बॉल. पुन्हा एकदा लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव मिळेल. प्रतीक पटेल अगदी सिंगल स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रतीक गरजचा विचार केला तर सिंगल स्ट्राईक रोटेट करण्याचं काम करतायत. धाव फलका धावा 25 आणि सॅमला जास्तीत जास्त बॅटिंग देण्याचा प्रयत्न केला जातोय. धाव फलका धावा 25 विदाउट लॉस. शेवटचा बॉल असेल. षटक क्रमांक 2 सध्या मार्गस्थ आपण पाहत आहेत. अंतिम चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न तिथे क्षेत्ररक्षक तैनात होते. एक धाव मिळेल. एकेरीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 13च्या सरासरीने. 2 षटकाची समाप्ती. 26 धावा बिनबाद.
2 षटकाची समाप्ती 26 धावा स्कोर कार्डवर आहेत. रोशन गायकवाड गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी सज्ज झालाय. इथून ब्रेक थ्रू द्यावा लागेल. गवली पॅन्थर्स टीम ब्रेक थ्रूची नितांत गरज असेल. सध्या चांगली सुरुवात पाहायला मिळाली. 13च्या सरासरीने 2 षटकामागे 26 धावा स्कोर कार्डवर पाहायला मिळाल्यात. रोशन गायकवाड गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय. षटक क्रमांक 3 अगदी हाताळण्यासाठी सज्ज झालाय. स्वीपचा फटका पाहायला मिळालाय. चेंडू सरळ चाललाय चौकारांकरिता. सॅमच्या बॅटमध्ये येतोय हा चौकार. 4 धावा. सुरुवात गिराय फायटर्स संघाकडून. क्लीन बॉल. ज्यावेळेस मात्र विकेटचं पतन होईल. सॅमला परतावं लागेल. पहिला धक्का 30 या धावसंख्येवर गॉन. स्वागत. धावफलका धावा 30. क्लीन बोल्टच्या माध्यमातून पहिला ब्रेक तो दिलाय. रोशन गायकवाड पहिला विकेट परिपूर्ण केला गेला. धावफलका धावा 30. संवेद पाटील नव्याने दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. 30 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 72 धाबांचा पाठलाग म्हणजे येणाऱ्या जुनी 22 चेंडू आहेत आणि 22 मध्ये 42चं समोर लक्ष असेल विजयाकरिता. 22 बॉल 42चं इक्वेशन. गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाज मार्कवर धावफलका धावा 30 रन्स. लॉस ऑफ 1 विकेट. पुढील बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या अगदी रटावर चेंडू आला नाही. एकदा मैल. प्रणित पुढे सरसावला. सिंगल मैल आणि सिंगलला स्कोर कार्ड दाबला 31 या अंकावर. 31 धावा स्कोर कार्डवर. षटक क्रमांक 3 सध्या मार्गस्थ आहे आणि 3 बॉलची आतापर्यंत समाप्ती पाहायला मिळाली. प्रत्येक घरात जेव्हा सॅम बॅटिंग करत होता तेव्हा थोडासा शांत होता. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम करत होता. परंतु आता चांगली फलंदाजी करावी लागेल कारण चेंडू आहेत 21 आणि 21 मध्ये 42चं समोर लक्ष असेल विजयाकरिता. पुढील बॉल फुल टॉस बॉल. ऑन साइडला करण्याचा प्रयत्न. तिथे डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. एकच धाव. एकेने स्कोर कार्ड दाबला 32 या अंकावर. 32 रन्स. 32 धावा स्कोर कार्डवर. षटक क्रमांक 3 सध्या मार्गस्थ आपण पाहत आहेत. युट्यूबच्या माध्यमातून जे सकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षक जुळतात त्याचं सहर्ष स्वागत. पंच रिव्ह्यू कशासाठी असेल? बिमर. ओके. फेर बॉल आहे. एकंदर आपण पाहत आहेत
धावफलक धावा आहेत 32. येणारे बॉल आहेत आता 20 आणि 20 मध्ये 40 धावांचं समोर लक्ष असेल विजयाकरिता. 20 गेंदे 40 रनों की जरूरत. सुमेध पाटील थोडासा महागडा गोलंदाज जरूर पाहायला मिळाला होता. इथून त्याचं भुगतान करावं लागेल. चांगली बॅटिंग करावं लागेल. डब्ल्यू पॅन्थर्स टीमसाठी सामना खूप महत्त्वाचा असेल. फायटर संघासाठी सामना खूप महत्त्वाचा आपण पाहत आहे. 20 बॉलमध्ये 40चं समोर लक्ष असेल. मॅचची जरूर लागलंय तिथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. निर्धावच्या स्वरूपात चेंडू पाहायला मिळालाय. डॉट बॉल येतोय. शेवटचा बॉल. धावफलक धावा 32 रन्स. 19 चेंडू आहेत आणि 40ची आवश्यकता असेल विजयाकरिता. शेवटचा बॉल. धावफलक धावा 32 रन्स. षटक क्रमांक 3 सध्या प्रगतीपथावर पाहायला मिळालंय. रोशनने चांगली गोलंदाजी केली. एक विकेट, तोही महत्वाचा विकेट समोरच्या दिशेने फोर्स केला गेलाय. चेंडू सरळ निघून जाईल सीमारेषा पार. चौकारांकरिता 3 षटकाची समाप्ती. स्कोर कार्ड धावा 36. 1 गडी बाद. आणखीन 36 बनवायचे आहेत. 12ची सरासरी अद्यावत केली गेलंय बॅटिंग करणाऱ्या टीमने. वेद पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येतोय. मॅच मध्ये अगदी जिंकायचं असेल तर विकेट्स प्राप्त करावे लागतील. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल. नेक्स्ट मॅच भगवे वादळ विपक्ष कुणबी स्टार. एक बिग फाईट, बिग लढत दोन संघामध्ये. वेद येतोय गोलंदाजी मार्कवर. धावफलक धावा 36. 18 चेंडू 36 ची आवश्यकता. वेगवान चेंडू पाहायला मिळालाय परंतु एकदा परिपूर्ण दुसऱ्या धाब्याचा कॉल आणि पंच सिग्नल करतायत नो बॉलचा इशारा येतोय. भीमर चेंडू पाहायला मिळालाय. 3 धावा अगदी ऍड केल्या जात आहेत आणि तिहेरी स्कोर कार्ड 39 या अंकावर जाऊन विसावलाय. धावफलका धावात 39. चला पुन्हा एकदा तिसऱ्या पंच अबाजी पाडोळे सर परीक्षण निरीक्षण करतील. हा भीमर चेंडू आहे की नाही आहे. हा चेंडू अगदी भीमर आहे की नाही आहे. त्यानंतर स्कोर कार्ड तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. चला फेअर डिलिव्हरी आहे की नाही आपण पाहत आहेत. अगदी रिव्ह्यू सक्सेसफुल ठरला गेलाय. 2 धावा इथून ऍड होतील आणि स्कोर कार्ड धावा 38-38. चांगला चूक डिसिजन पाहायला मिळाला पंच अभय पाटोळे सरांच्या माध्यमातून. धावफलका धावा 38-38 या अंकावर स्कोर कार्ड. पुढील बॉल. धावफलका धावा 38-38. वेद पाटील एक युवा गोलंदाज. या वेळेस माझा हुक मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय सरळ फाईन लेग क्षेत्रामध्ये. चौकारांकरिता धावफलक जाऊन पोहोचेल. 42 रन 42 धावा.
42 धावा धावफलकावर योगेशजी पाटील सकाळच्या सत्राने उपस्थित आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत. अगदी या कोर कमिटीमधील सदस्य आपण पाहत आहेत. सलग 4 दिवस आवर्जून उपस्थिती, त्यानंतर सलग 1 ते 1.5 महिना या स्पर्धेसाठी खूप सिस्टमॅटिक मॅनेजमेंट अगदी संपूर्ण कोर कमिटीच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. वेद पाटील पुढचा बॉल ऑन साईडला भिरकावून देण्याचा प्रयत्न इंटू द गॅप मध्ये क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. एकच धाव मिळाला. स्कोर कार्ड धावा 43 रन, 43 धावा फलकावर. 72चा पाठलाग. आता येणारे चेंडू आहेत अगदी 15 आणि 15 मध्ये 29चं समोर लक्ष असेल. सुमेध पाटील 3 बॉल मध्ये 5चं योगदान पाहायला मिळालंय. दुसऱ्या बाजूने प्रतीक गरत ज्यांच्या 8 चेंडू मध्ये 9चं योगदान पाहायला मिळालंय. धाव फलका धावात 43 रन, 43 धावा स्कोर बोर्डवर आहेत. यावेळेस पूल करण्याचा प्रयत्न, कोणी क्षेत्ररक्षक तिथे नाही आहे. चेंडू सरळ ट्रॅव्हल होईल. वन बाउन्स सीमारेषा पार, ओव्हर द टॉप चौकार. स्वागत असेल कुणबी प्रीमियर लीग 2026. आज अंतिम दिवस या स्पर्धेचा आणि धाव फलका धावा 47. 47 ऑन द स्कोर कार्ड. सत्तेचाळीस धावा स्कोर कार्ड वर आहेत. षटक क्रमांक 4 सध्या मार्गस्थ आपण पाहत आहेत. पुढील बॉल 14 चेंडू आणि 25चं इक्वेशन. सध्या अगदी मजबूत स्थितीमध्ये गेल्या फायटर संघ. या बॅस मोठा फटका करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक अगदी दूरवर जीवांची आकंद करताना चांगला प्रयत्न केला होता. 2 धावा इथून परिपूर्ण होतात आणि दोहेरी स्कोर कार्ड संपलाय 49. 49 या अंकावर. 49 धावा स्कोर कार्डवर. डब्ल्यू पॅन्थर्स टीम इथून विकेट्स प्राप्त करावे लागतील. सध्या मजबूत स्थितीमध्ये गेल्या फायटर संघ पाहायला मिळालाय. 49 धावा, 1 गडी बाद. या वेळेस मोठा फटका करण्याचा प्रयत्न, फटका फसला गेलाय. प्रणित पाटील झेल खाली. हो इथून झेल सुटलाय की ही मॅच सुटलंय. येणारा वेळ, येणारा काळ दर्शवेल. आणि तिसऱ्या धाव ही परिपूर्ण केली जात आहे. षटक क्रमांक समाप्त झाले. आपण पाहत अगदी 4. 52 धावा, 1 गडी बाद. काय पाहिजे पाहिजे मन. मार्कवर सज्ज होतोय. चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण 10 बॉल मध्ये 20 समोर लक्ष अजूनही आहे. 52 धावा स्कोर कार्डवर आहेत. तीन मिनिटांमध्ये मला हे षटक समाप्त करायचे आहेत, लक्षात ठेवा.
अगदी 5वं षटक मार्गास्त होते. रोशन गायकवाड गोलंदाज मार्कवर सज्ज. धावफलक धाव्यात 52 धावा. 10 बॉल 20 समोर लक्ष. वेगवान चेंडू पाहायला मिळाला होता. एक धाव परिपूर्ण केली जात आहे आणि लेग बायचे संकेत पंच दर्शवत आहेत. धाव संख्या 1 ने पुढे जाईल. 53 धावा स्कोर कार्डवर. आता येणारे 11 बॉल 19 ची गरज असेल. 11 बॉल 19 धावांच्या समोर लक्ष बजाकरिता. धाव फलकाबाबत 53 धावा स्कोर बोर्डवर. 5वं षटक मार्गस्थ पाहायला मिळालंय. पहिल्या बॉलवर लेग बायच्या स्वरूपात एक धाव अंकित केली गेले. यावेळेस एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळालाय. प्रत्येक घराच्या बॅट मध्ये ब्रँडेड स्ट्रोक 6 धावांकरिता षटकार. $59. दीपेश चिकंडी सर आज सकाळ सत्रामध्ये उपस्थित झाल्यात. त्यांचं हार्दिक स्वागत. खूप खूप स्वागत आहे दीपेश कंडी यांचं. अगदी दिलेल्या वेळेवर ते आलेले आहेत. सहर्ष स्वागत आहे. गोलंदाज पुढील बॉल ऑन साइडला. चेंडू सरळ चाललाय सीमा रेषा पार चौकारांकरिता. धाव फलका धावा आहेत आपण पाहता. 63 रन 63 धावा. रन 63 धावा. आता 9 चेंडू आणि 9 ची आवश्यकता असेल. 9 बॉल 9 ची आवश्यकता. यातून या सामन्यावर आपली मजबूत पकड पाहायला मिळालाय किराले फायटर्स. शेवटचे 9 बॉल 9 ची गरज. यावेळेस एक स्टायलिश फटका पाहायला मिळालाय. प्रतीकच्या बॅट मध्ये येतोय दमदार स्ट्रोक 6 धावांकरिता. थँक्यू. 3 धावा दूर विजयापासून. 69 धावा स्कोर कार्डवर. प्रत्येक गरजचा विचार केला तर 11 बॉल मध्ये 25 धावा. जबरदस्त बॅटिंग केली. सॅमने चांगली सुरुवात करून दिली होती. त्यानंतर प्रत्येकाने चांगली बॅटिंग. इथून स्टायलिश फिनिश करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक जाईल खाली. सुंदर जाईल परिपूर्ण केला गेला. प्रत्येकाला परतावा लागेल. विकेट क्रमांक 2. अजूनही 3 ची आवश्यकता असेल. एक छोटीशी 2. असेल विजयाकरिता. चला फलंदाजाचं नाव सांगा. 3 धावा दूर. 7 चेंडूचा खेळ शिल्लक. इथून हा डॉट बॉल येईल का आणि अंतिम षटक पाहायला मिळेल का. 7 बॉल मध्ये 3 ची आवश्यकता असेल. फुल टॉस बॉल. चेंडू सरळ चालला अगदी सीमा रेषा पार. इथून मॅच फिनिश होतोय. वेल प्लेड गिरायल फायटर्स टीम. अँड हार्ड लग असेल गोली पॅथर्स टीम.
नेक्स्ट मॅच लगेच क्षेत्ररक्षण त्वरित फील्ड अरेंज करून घ्या. भगवे वादळ आणि दुसऱ्या बाजूने कुणबे स्टार, दोन संघामध्ये बिग फाईट, बिग लढत.